मोमोज घेतलेले आहेत. मोमोज येल्लो काय माहिती आहे का, त्याच्यामध्ये कॉर्न आहे आणि चीज आहे म्हणून ते पिवळे. चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. त्याच्यामध्ये कसं जंगल दाखवलंय तसं जंगल आहे एकदम. व्हेज कोल्हापुरी कशी करू, पंजाबी स्टाईल, तिखट की चटपटा, आणि बोलू कसंही करा पण चांगलं करा. ओके ओके. नाईस नाईस नाईस. काळा खट्टाचा गोळा या लोकांनी खाल्ला. कितीला असेल? 50 रुपयाला एक. 50 एक. 2 रुपयाचा गोळा घ्यायचा आम्ही शाळेत. 2 रुपयाचा. आमच्या भैया आम्हाला असं गोल करून द्यायचा गोळा गोल. चला. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी दीपेश तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आता आम्ही फायनली एका महिन्याच्या प्लॅननंतर निघालेलो आहोत कुठेतरी. टायटल थंबनेलवरून तुम्हाला कळालं असेल की आम्ही चाललो आता माथेरानला. सो आम्हाला नेरळला उतरायचं आहे आता. पण आम्हाला नेरळची तिकीटे काही भेटली नाही, कारण आपल्याला एका विशिष्ट डेस्टिनेशनचं तिकीट मिळतं, असं मध्ये आपल्याला थांबवत नाही. सो आम्ही लोणावळ्याची तिकीटं घेतलीत आणि आम्ही चाललो आहे नेरळला. मग नेरळवरून आपण पुढची जर्नी बघणार आहोत. सो सध्या मी आहे दादरला इकडे, आणि गर्दी बघू शकता. सॅटर्डे आज शनिवार, आणि ट्रेन आलेली आहे आमची. सो चला जाऊया आपण आता. गणपती बाप्पा मोरया. तुम्हाला मी 8:30ला बोललेलो, 8:40ला बोललेलो. या दोघी जणी आल्या उठून. इकडे बसायचे वांदे. प्रितेश आणि मी मस्तपैकी बसलोय. प्रितेश तर झोपला डायरेक्ट. चला मित्रांनो, आता आम्ही नेरळ स्टेशनला पोहोचलेलो आहोत फायनली. बरोबर आम्ही सकाळी 5 वाजता घर सोडलं होतं, आणि आता बरोबर 9 वाजता आम्ही इकडे येऊन पोहोचलो. चला मित्रांनो, आता आम्ही इकडे नाश्त्याला बसलो होतो अगोदर, कारण मरणाची भूक लागली सायलीला. आम्हाला नाही, सगळ्यांना लागले आम्हाला भूका. वडापाव, समोसा, बेसिक मुंबईचा नाश्ता. चला मित्रांनो, आम्हाला आता इकडे टॅक्सी भेटली आहे शेअरिंगची. जर तुम्हाला फुल टॅक्सी करायची असेल तर तो पण तुमच्यासाठी ऑप्शन आहे, म्हणजे तुम्ही रिलॅक्स बसून जाल. आम्ही आता शेअरिंग केली आहे, आणि शेअरिंग 100 रुपये पर पर्सन घेते, म्हणजे आमचे सगळ्यांचे मिळून 400 रुपये होतील. नाश्ता पण आम्ही केला आहे आता. सो आता काय फोटो भरलेले आहेत. आता आपण फिरणार आहोत माथेरान. कसं वाटतंय? मी पण पहिल्यांदा माथेरानला चाललोय, आणि ह्यांच्यासोबत मी पहिल्यांदा चाललोय, आणि माझ्या बाकी ट्रिप्स होत राहतात. सो तू मोठी असेल तर तू पण फिरशील एकटी एकटी. ही 12वी झाली हिची, पण वाटते का बघून? हा पण 12वी वाला आहे, ही पण 12वी वाली आहे, ही 15वी वाली, 14वी वाली, 15वी वाली. मित्रांनो, आम्ही आता तिकीट काढलं इथून. 50 रुपये पर पर्सन आम्हाला तिकीट पडले. सो आता आम्हाला फिरायचं आहे चालत. सो आम्ही काही घोडे वगैरे काय करत नाही, कारण आपल्यामुळे दुसऱ्या जनावराला त्रास नको. त्यांना लावलंय फोटो काढायला, दोघींना. एंट्री मारतानाच आमचे 1760 फोटो झालेत. सो आता आम्ही पुढे बघतोय, एक्सप्लोअर करतोय माथेरान. काय आहे माथेरानमध्ये, काय आहे माथेरानमध्ये? थंड हवेचे ठिकाण आहे माथेरान. सुंदर झाडं आहेत, माकडं आहेत. अजून काय आहे माथेरानमध्ये? खूप काय काय आहे माथेरानमध्ये. घोडे आहेत. तर तुम्हाला इकडे ट्रान्सपोर्टेशनसाठी घोडे पण आहेत खूप सारे, आणि सगळ्या घोड्यांची नावं ठेवली, जसे आपण महाबळेश्वरला बघतो ना, महाबळेश्वरला सेम. आता आम्ही मस्तपैकी आंबा खाल्ला, जांभळं खाल्ली, आणि आता पॉईंट शोधतो. ॲक्च्युली आम्हाला पॉईंट नाही माहिती कुठले काय आहेत ते. सो तिकडे आम्हाला मागे बोर्ड दिसला होता,
पण तो बोर्ड दुसऱ्या साईडला होता. आता आम्ही ज्या साईडला चाललो त्या साईडने इलेक्ट्रिक रिक्षा ये जा करतात. इकडे इलेक्ट्रिक रिक्षा पण आहे तुम्हाला जर लागतील तर. सो आम्ही त्यांच्या रूटने चाललो. सो कुठपर्यंत पोहोचू कुठे पोहोचू माहिती नाही. मित्रांनो माझ्या मागे टॉय ट्रेन चाललेली आहे आणि त्यालाच आम्ही जाणार होतो ॲक्च्युली, पण त्याला पोचायला 1 वाजतो आणि 10 वाजता ती सुटणार होती. म्हणजे विचार करा 3 तास लागतात. सो ते 3 तास तिकडं वाया घालवण्यापेक्षा आम्ही असा विचार केला की आम्ही चालतच जाऊ. हा सीन बघा, हा व्ह्यू बघा, हाच पावसाळ्यामध्ये किती सुंदर वाटेल बघायला. आणि याच इथून अशी टॉय ट्रेन जाते. सो आम्ही इकडे तर फोटो काढायला थांबलोत जाताना आणि सायलीला बॅगा पकडायचं. ए माझी बॅग दे इकडे, माझी आधी बॅग दे. थँक्यू फॉर होल्डिंग. चला फोटो नाही आज बरोबर आहेत कारण मी काय आलो असंच उठून मी काय कपडे वगैरे व्यवस्थित घालून आलो एकदम. थोडी तरी काहीतरी वाटू दे. पोरींचं काय मला समजतच नाही हिशोब. गाईज आम्ही दमलेलो होतो तर मरणाचे, त्याच्यामुळे आम्ही आता. तू काय पिणार आहे श्रुतिका? लिंबू सरबत. हे दोघी लिंबू सरबत पण आहेत आणि आम्ही दोघं लस्सी. बुटक्या माणसांना बुटकी टेबल. तुम्ही बरोबर इकडे फोटोग्राफी सेशन्स. गाईज आम्ही आता इकडे ग्रुप फोटो काढतोय. हे काका आमचे फोटो काढतात आता. सो या आपण पण मस्तपैकी सेक्सीवाले फोटो काढूया आता. आता यांच्याकडे बघ. सायली मॉडेलिंग करायला आलीस? कुत्र्यांचा गुंग 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 गुंग. बघूया आपण फोटो कसं. नाही का कधी ॲस्थेटिक पाहिजे काका तिला, ॲस्थेटिक. मित्रांनो आम्ही आता माधवजी पॉईंट जवळ आलेलो आहोत आणि इकडून जे दृश्य दिसतंय ते पूर्ण दिसत नाही आहे कारण इकडे झाडी खूप आहे, कव्हरेज आहे इकडे झाडांचा. आणि ह्या बाजूला एक छान असं गार्डन आहे. सो गार्डनमध्ये आम्ही बराच वेळ बसलेलो, फोटोज वगैरे काढले, मजा केली आणि आम्ही आता पुढचा प्रवास करतोय चालत चालत. सो इकडे खोल दरी आहे खाली. इकडे छानसं असं आर्टिफिशियल पॉन्ड तयार केलं आहे आणि सुंदर अशा वॉटर लिली लावल्यात आणि आतमध्ये गप्पी मासे आहेत. सुंदर वाटतं एकदम बघायला, खरंच छान वाटतं एकदम. आणि असं वाटतं की आपल्या घरासमोर पण असं असावं, छान वाटतं एकदम. हे लोक बघा असे आराम करतात एकदम चिलमध्ये. चिलॅक्स मोड ऑन. गाईज एक गोष्ट सांगायची मला तुम्हाला आवर्जून. इकडे आहे ना तुम्ही फूड आयटम्स घ्यायला जाल ना तर फूड आयटम्स थोडे कॉस्टली आहेत कारण माथेरान अजून खाल्लं नाही. नाही ते 6 सेन्स एवढे आहेत ना माझ्यात की असे व्हायब्रेशन्स येतात बघूनच, हॉटेल बघूनच व्हायब्रेशन येतात की महाग असेल. महाग आहेत. पण जाऊया आपण आता. महाग बी 35 रुपयाची सरबत पिली आणि बोलतो महाग आहे. ॲक्च्युली 35 रुपयात सरबत मिळते का? सो गाईज आम्ही आता मोमोज घेतलेले आहेत. मोमोज येल्लो काय माहिती आहे का, त्याच्यामध्ये कॉर्न आहे आणि चीज आहे म्हणून ते पिवळे. आणि ते फ्राय आणि यांना फ्राय पाहिजे होते, मला काय फ्राय नाही पटत ना मला. हा लय गरम आहे मरणाचं गरम आहे. चला मित्रांनो आम्ही आता खंडाळा पॉईंटवर आलो. नुसते पॉईंट बघतो उन्हामध्ये, दुसरं काही करत नाही. मी तर तुम्हाला खरंच रेकमेंड करेन की तुम्ही पावसाळ्यातच या इकडे, कारण सध्या तरी पूर्ण इकडं पोल्युशनमुळं दिसत नाही आहे कारण खूप मोठी सह्याद्रीची पर्वतरांग आहे, पुढं खूप डोंगर आहेत पण सध्या मला दिसत नाही आहेत. आणि हाच जो दृश्य आहे तो पावसाळ्यामध्ये बघायला भाई साप असलं वाटेल यार. खूप अथांग पसरलेली आहे ही सह्याद्रीची पर्वतरांग आणि पावसाळ्यामध्ये मस्ट विजिट आहे. मी खूप सारे व्हिडिओ बघितले, त्या सगळ्या व्हिडिओजमध्ये धुकं दिसतं. चला मित्रांनो आम्ही आता जेवायला आलो तिकडे. आणि तिखट पाहिजे. कसंही करा, चांगला करा. तुम्हाला चांगला वाटत तसं फक्त चांगला लागायला पाहिजे. आम्हाला विचारतात कोल्हापुरी कशी करू, पंजाबी स्टाईल तिखट की चटपटा. आणि बोलू कसंही करा पण चांगलं करा. ओके
तिकडे ही साईडला असं ती आयडी मागतं मन्ना बसवली असती घेऊन दे. आलू पराठा कोल्हापुरी. व्हेज पनीर आहे. पनीर काय दिला? खा भाजी खाशील तर मोठी होशील. नाही भाजी नाही. नाईस त्याला आतंकवादी होता. आतंकवादी असतो वेड्या आम्ही आता मस्त फ्रेश झालो आणि आता आम्ही जेवून चाललो तर आम्ही आता इको पॉइंटला आणि एक लेक आहे तळं आहे तिकडे चाललो. इसने लात मारी काम तमाम. आम्ही इकडे आता कन्फ्यूज झालोत. ह्या दोन साईडला पे मास्टर पार्क आणि सनसेट पॉईंट लिहिलंय, इकडे इको पॉईंट लिहिलंय, पण आम्हाला जायचं आहे शार्लॉट लेक जवळ. पण ती लेक आहे कुठे? इकडे दिलं आकाशगंगा. स्वर्गात आकाशगंगा हो आली आकाशगंगा. यांचा भरा आहे दोघींचा. जन्मों के साथी हम साथ साथ है घूंघट की आड़ से दिलबर का. भाग येऊ शकते. ए चला चला कुठं पण जाऊ. मित्रांनो, ही जी चार्लॉट लेक आहे ती खूप जास्त लांब आहे, म्हणजे तुम्हाला खूप जास्त चालावं लागतं. आणि इकडे तुम्हाला मिनटाला सेकंदाला विचारतात की घोडे पाहिजे का, रूम पाहिजे का, लॉज पाहिजे का. पण आम्ही तर काही घेतलं नाही. आम्ही आमचे 2 दिले देवाने, त्याच्याने चाललोत तबडक करत. 20 आलेली मग किती आला? अरे वा, मस्त आहे ना, एकदम सुंदर आहे सुंदर. एक माणूस बघ खाली मासे पकडतो. काहीच बिहाइंड द सीन. आल्यापासून फोटो आणि व्हिडिओ ऊन मरणाचं लागतंय, म्हणजे जवळपास 2:30 वाजताचं ऊन लागते. विचार करा तुम्ही, एकदम डेंजर. आम्ही इथं शार्लॉट लेकला आलोत आणि सुकलं ऑलमोस्ट पूर्ण, कारण गरमीच तशी आहे. पावसात नक्की येऊ आम्ही एकदा. मी तर ठरवलं की भाई येणार आहे मी. सो चांगला आहे वेदर, फक्त गरमी जास्त आहे. चला गाईज, आम्ही आता आलो पिसरनाथ मंदिरमध्ये आणि खूप सुंदर मंदिर आहे इकडे. माथेरानला पण महादेवाचं मंदिर मिळालं आणि महाबळेश्वरला पण महाबळेश्वराचं मंदिर आहे. सो दोन्ही थंड हवेचे ठिकाण आहेत आणि मंदिर असलं की भाई स्पिरिच्युअल एकदम मस्त वाटतं, छान वाटतं वातावरण. आणि इथंच आम्ही ॲक्च्युली हॉटेलमध्ये यायला पाहिजे, कारण हॉटेल चांगलं आहे तिकडे. इथं पण ओके होता ओकेश, पण इथं थोडं चांगलं आहे अजून. हां, इथं थोडं पीसफुल आहे. मित्रांनो, गरम होतं ना, गरम नेक्स्ट लेवल. म्हणजे डिहायड्रेशन होऊन देऊ नका तुमच्यातलं आणि कंटिन्यू पाणी किंवा असे ड्रिंक्स असतील तर घेत राहा. तर माझं एकदम विदाऊट आईस आहे नेहमीप्रमाणे, बर्फ नाही खात मी. आणि प्रितेशनी विथ आईसवाला घेतला आहे आणि बाकीचे सगळे गोळा खात आहेत. ते दोघी सगळे म्हणजे दोघी रे, समजून जा. खा. चला लॉर्ड पॉइंटकडे चाललो आम्ही आता. काळ्या खट्टाचा गोळा या लोकांनी खाल्ला. कितीला असेल? 50 रुपयाला एक. 50 ला एक. हमारे लिए बहुत है 50 रुपये. 2 रुपयाचा गोळा घ्यायचो आम्ही शाळेत. 2 रुपयाचा. मी 10 रुपयाचा घ्यायचो. नाही, मी 2चा घ्यायचो. 10. 2चा ते आवरूचा कपडा निघायचा तो बोलतो. नाही मोठा याचा. आवरूचा आमच्या भैया आम्हाला असं गोल करून द्यायचा गोळा गोल. चला लॉर्ड पॉइंट. या लॉर्ड पॉईंटवरून आपल्याला एवढे सारी ठिकाणं बघायला मिळतील. जसं की आम्ही कलावंतीन फोर आणि प्रबळगड मगाशीच बघितलेलं आहे, तरी पण आता आम्ही पुन्हा बघू. सनसेटला आम्ही जर थांबलो तर खूप भयंकर उशीर होईल, त्याच्यामुळे आता शॉर्टकट. चला गाईज, इको पॉईंटजवळ आलोत आम्ही आणि या इको पॉईंटचं प्रत्यक्ष आम्ही आता बघणार आहोत. प्रात्यक्षिक कसं काय असतं, काय इको पॉईंट का बोलतात. प्रितेश, येस येतोय. चला तर गाईज, आमचं माथेरानचे ऑलमोस्ट झालेले आहेत पॉईंट्स बघून. आम्ही जेवढे पायाने चालत करू शकलो तेवढे आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आणि बरोबर आता 4:45 वाजलेले आहेत. आमचा खरं तर सांगतोय मी 3 वाजताचा माझा प्लॅन होता. मी ज्याप्रमाणे शेड्यूल केलं होतं की 3ला निघायचं इथून रिटर्न जायला, पण 5 वाजतील आम्हाला आता आरामात. सो 5 ते 5:30 अर्धा तास आपल्याला घेईल नेरळपर्यंत जायला, तिथून आपली लोकल. सो मग संध्याकाळी मला जायचं आहे काजलच्या बहिणीचं म्हणजे हेमांगीचं आहे मांडव हळद, सो तिकडे जायचं आहे. सो इकडनं आता खूप जास्त धमाल झालं आहे, पाय वगैरे दुखत आहेत. बघूया कसं काय होतं आहे. जाणं तर कंपल्सरी आहे. आणि ह्या दोघी इकडे आल्यात शायनिंग मारायला पुढं अंगावर आलता माकड. आम्ही पळालो त्यांची वैता आलो. आणि तिकडे आम्ही थोड्याच अंतरावर पाणी घ्यायला गेलो. मी 1 लिटर पाण्याची बॉटल 40 रुपयाला, आणि एक 10 मिनटाचा रस्ता आहे. तिकडे 25 रुपयाला बॉटल आहे. ठीक आहे, सगळं मान्य आहे मला, पण बोलण्याची पद्धत आहे ना एकदम विचित्र आहे. आम्ही बोललो की तिकडे 25ला मिळते, तिकडनं तुम्हाला तिकडं मिळणार नाही, तिकडनं पाहिजे तर तिकडनं घ्या, तिथं भेटते तिथून घ्या, अशी बोलण्याची पद्धत. तिकडं भेटते तिथून घ्या. वा, ठीक आहे, सगळं ट्रान्सपोर्टेशनला लागतं, एवढे पैसे, आणि बोलण्याची पद्धत अशी. डबलचे ट्रिपल जास्त. सो गाईज आमच्या इकडं फ्राईड मोमोज, स्टीम मोमोज आलेले आहेत मस्तपैकी. कलर द्या लवकर, भूक लागली. चला गाईज, आम्ही आता इकडे पोहोचलेलो आहोत. आम्ही जेव्हा आलो तेव्हा शेअरिंगला कोणीही नव्हतं, म्हणजे आम्ही सगळ्यात शेवटून आलो आणि खूप उशीर झाला मला इकडेच. आता 7 वाजले बरोबर. आम्ही आता नेरळ स्टेशनला आहोत आणि इकडनं आम्हाला आता 8ची लोकल आहे. सो आम्हाला इकडे 1 तास आता स्पेंड करायचा आहे. सो 8 ते 9 आम्हाला ठाण्याला जायला लागेल, आणि परत ठाण्यावरनं आम्हाला नेरूळला जायला 1 तास लागेल, म्हणजे 2 तास. सो 10 सव्वा तास इथं असतील, म्हणजे शेवटची 10:30ची लोकल आम्हाला भेटेल. म्हणजे आजचा माझा प्लॅन कॅन्सल मांडवाचा. वांदे आहेत यार, वांदे आहेत दमलोय. अरे आम्हाला बसवून ठेवलं ॲक्च्युली, शेअरिंगसाठी लोक नव्हते त्याच्यामुळे आम्ही बसून होतो अर्धा तास, त्याच्यामुळे उशीर झाला. गाईज आम्ही आता जेवतोय. 1 तास आहे आमच्याकडं, आता 1 तास नाही, आता पाऊण तास आहे. 6:15 वाजले आणि इकडं आम्ही एका हॉटेलमध्ये बसलो आहे चायनीज खायला. सो चायनीज खाऊ, पेट पूजा करेंगे और जाएंगे घर पे, मजे करेंगे. हो गए मजे ऑलरेडी. टाइमपास काय नाही बोलला म्हणतो घेतलास ते तर आहे. सो आमची इकडे पनीर चिल्ली आलेली आहे क्रिस्पी. ही इकडची पनीर क्रिस्पी वेगळी आहे ॲक्च्युली, आपली इकडची वेगळी असते. सो पटापट हमको ठूसने के आधी और जाने के भाई साहब ठूसते. चला गाईज, आता आम्ही बेलापूरला आलो आणि फायनली आता आम्हाला शेवटची ट्रेन मिळणार आहे घरी जायला. सो अशी होती आमची माथेरान ट्रिप. संपूर्ण जो बजेट आहे तो मी या व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला देतो आहे, तुम्ही बघा. आणि मस्त वाटलं, मजा आली. कसं वाटलं रितेश? मजा आली. सो रात्रीचे आता बरोबर 10:20 झालेत आणि इथून 10:30ची ट्रेन आपल्याला उरणसाठी बेलापूरवरून. सो आजचा दिवस आमचा खूप सुंदररित्या पार पडला. सगळ्यांचे चेहरे सध्या थोडे थकलेले आहेत. माझा पण खूप थकलेला आहे चेहरा, कारण आम्ही खूप जास्त चाललो आहे आज, त्यामुळं आम्ही दमलो आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असणार तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आपली ही ट्रिप पूर्ण बजेट ट्रिप होती आणि या बजेट ट्रिपचा ब्रेकडाऊन मी पुढे टाकतो आहे, म्हणजे तुम्हाला सगळं कळेल की आम्ही किती खर्च केला आहे आणि कसं केलं आहे. सो तुम्ही पण नक्की फिरा, एन्जॉय करा आणि काळजी घ्या. बाय.